नमस्कार. आज कळत नाही मला, खूप सर्दी भरून आल्यासारखं झालं मला. एवढी सगळी दिग्गज मंडळी, दीदी आणि हृदयनाथजी आणि सगळी मोठी मोठी माणसं सगळी, त्यांच्याबरोबर मी सुद्धा इथे या रांगेत बसलोय. आणि हा जो पुरस्कार आहे त्याला आपण म्हणतो तो मास्टर दीनानाथ पुरस्कार मला माझ्या रंगमंचावरची किंवा सिनेमामधली आणि टेलिव्हिजनवरचं जे काही मी कार्य केलेलं आहे, कार्य हे सगळे लोक म्हणतात. मी म्हणेन मी आपला हसत खेळत बागडत या तिन्ही प्रांतामधनं जी काही वर्ष घालवली ती त्याच्यासाठी आज हे जे काही कौतुक होते ते मलाच कळत नाही मी कसं सांगू. मग एवढं मला नक्की वाटतं की हा जो पुरस्कार आहे हा माझ्यासाठी आतापर्यंत मिळालेले पुरस्कार किंवा कौतुक जे झालं आहे आणि पुढे कदाचित होईल न होईल याचंही मला घेणं नाहीये, पण हा जो पुरस्कार आहे तो माझ्यासाठी सर्वात महत्वाचा, सर्वात लाडका असा. आणि हे मी आज इथे मला हा पुरस्कार मिळतोय म्हणून नाही म्हणत, तर खरं अगदी मनापासून सांगतो. माझी भावना अशी आहे की हा पुरस्कार नाही, हा मास्टर दीनानाथ पुरस्कार नाही, तर माझ्यासाठी दीनानाथांच्या नावाचा प्रसाद साक्षात परमेश्वराने, या रंगदेवतेने, साक्षात सरस्वतीने मला दिलेला आहे स्वतःच्या हाताने. आणि स्वतःच्या हाताची ती त्या रंगदेवतेची, सरस्वतीची 5 बोटं म्हणजे ही मंगेशकर बहीण भावना, त्या 5 बोटांच्या कडून मला हा प्रसाद मिळतोय हे एवढंच मला आठवतं. बाकी आणि मला काहीच कळत सुचत नाही. पण हसण्या खेळण्यासाठी जर असं पुरस्कार मिळत असेल तर किती मजा आहे असं मला सांगतो. दीदी, तुम्हाला, बाळासाहेबांना, उषाताई, मीनाताई, सगळ्यांचे खूप खूप आभार. असं प्रेम केलं, कौतुक केलं की आणखीन काम करावं असं मजा वाटते. अजून काम करत राहावं. आणि आज माझे इथे सगळे मित्र पण बसलेले आहेत, घरची मंडळी तर आहेतच, पण माझे CID मध्ये मित्र पण आलेत माझं कौतुक बघायला. मला वाटतं सुधीर हळूच सांगते अरे नाही, पण मी त्यालाही बोललो होतो की मला 5 मिनिटाची गरज नाही, मला एखादं दुसरं मिनिट पुरे. मी तसा या बाबतीत पळणार आहे, दिलेलं भाषण पाठ करून बोलू शकतो, पण असं नाही. तर असं मला खूप खूप खूप